नमस्कार. आज मी तुमच्यासमोर एक वेगळाच विषय घेऊन आलेले आहे. हा विषय आहे कवितेच्या निर्मिती प्रक्रियेचा. जसं एखादं शिल्प घडवताना, एखादं चित्र काढताना, अगदी स्वयंपाक करताना त्याची एक प्रक्रिया असते, तशी काव्यनिर्मितीची सुद्धा एक प्रक्रिया असते आणि याच्यामध्ये काव्यबीज अंतर्भूत असतं. हे काव्यबीज आपल्या मनात फार पूर्वी कधीतरी पडलेलं असू शकतं किंवा ते फार लगेचच काव्यबीज आपल्या मनामध्ये रुजलं आणि लगेच कविता झाली, अशी प्रक्रिया असू शकते. तर या प्रक्रियेमध्ये मला स्वतःला आलेला जो अनुभव आहे त्याच्यात कधीकधी असं होतं की एखादी कविता आपण लिहायला सुरुवात करतो आणि ती कविता अर्धी झाली तोच आपल्याला त्याच विषयावरती दुसरी कविता सुचायला लागते आणि झरझर ती कविता लिहून पूर्ण होते. पण ती पहिली अर्धी राहिलेली कवितासुद्धा आपण पूर्ण करतो आणि एकाच वेळेला एकाच काव्यबीजातून 2 कवितांची निर्मिती होते आणि मला त्या कवितांना जुळ्या कविता असं म्हणावं असं वाटतं. तर अशा जुळ्या कवितांचे माझ्याकडे 3 सेट आहेत. त्यातला पहिला जो सेट आहे ह्याच्यामध्ये एक म्हणजे दुःख ही सुद्धा एक भावना आहे आणि त्या भावनेची अभिव्यक्ती ही वेगवेगळ्या प्रकारे होते. कधी हमसून रडायला येतात तर कधी डोळे भरून येत राहतात. तर अशा प्रकारच्या या भावनांची अभिव्यक्ती करणाऱ्या 2 कविता मी एकाच वेळी लिहिल्या. त्या माझ्या जुळ्या कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. दाटून आले असेच काही आणिक पाऊस पडून गेला, खोल आतले बरेच काही गालांवरती सांडून गेला, अजून अचके आणि हुंदके तीव्र उमाळे कडदुःखाचे, लपवलेले बरेच काही आज कसे तो हुडकून गेला, होते नव्हते बरसून सारे निरभ्र झाले हृदय मोकळे, सांग कसे पण लपवशील तू आकाशाचे सुजले डोळे. दुसरी कविता त्याच काव्यबीजातनं निर्माण झालेली, तिचं नाव आहे पाणीदार डोळे. डोळ्यात तरंगत पाणी की पाण्यात तरंगत डोळे, माझ्या पापण्यांच्या आड एक झाकलेले तळे, तळ्याच्या काठाला माझ्या भावनांची वस्ती, तळ्याच्या काठाला माझ्या भावनांची वस्ती, टाचणी शब्दांची टोचते येते डोळ्यामध्ये पाणी, डोळा काजळ घालते बांध पक्का मी बांधते, नको वाहू म्हणते तरीही तळे ओसंडू पाहते, वेडी आस अशी दाटे माझे मन वेडे भोळे, पाहणाऱ्या परी वाटे तिचे पाणीदार डोळे. आता अशाच जुळ्या कवितांचा अजून एक सेट. साधारण कृष्ण जन्माच्या म्हणजे जन्माष्टमीच्या आधी लिहिलेल्या ह्या कविता आहेत. कृष्णाविषयी अगदी खूप असं काहीतरी भरभरून आलं आणि मला खूप कविता लिहिण्याची उर्मी दाटून आली आणि एकाच वेळी 2 कविता अशाच लिहिल्या गेल्या. एक अर्धी लिहिली, मग दुसरी पूर्ण लिहिली आणि मग पहिली पूर्ण केली. कविता अशी आहे. न मी राधिका न मी गोपिका, मथुरा न मी द्वारका, युगे युगे तुला शोधणारी तुझी प्रेमिका मी तुझी प्रेमिका, न मी कृष्णवेणू न मी वंशिका, न मी चंद्रिका न मी तारका, जळी स्थळी तुला पाहणारी तुझी प्रेमिका मी तुझी प्रेमिका, न मी देहिका न मी मोक्षिका, न मी साधिका न मी प्रार्थिका, युगे युगे तुला शोधणारी तुझी प्रेमिका मी तुझी प्रेमिका. तर ही अशी कृष्णाची प्रेमिका याच्या आधी जी कविता लिहिली होती ती आता म्हणून दाखवते. या दोन्ही कविता एकाच वेळी लिहिल्या गेल्या आहेत. तुझं चित्र रेखाटताना, तुझं गीत लिहिताना, तुझी गीता समजून घेताना, बासरीचे सूर ऐकताना, तुझ्या रांगोळीत रंग भरताना, तुझ्या रूपाच्या कल्पना करताना, ती होते राधिका तर कधी गोपिका, ती होते देवकी तर कधी यशोदा, ती होते मथुरा तर कधी द्वारका, पाहता पाहता ती अरूपात विरघळत जाते आणि कृष्ण समाधीत लीन होते. दोन्ही कवितांचं बीज एकच, पण पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल्या गेलेल्या या 2 कविता. आता तिसरा जो सेट आहे, शेवटचा सेट, हा मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी गीतेवरती लिहित होते आणि 11वा अध्याय ज्यावेळी लिहिला विश्वरूप दर्शनाचा त्यावेळेला मला खूप भरून आलं आणि तो जो अनुभव आहे हा अनुभव मी म्हणजे ही कविता अशी लिहिली गेली की मी ऑफिसला जाण्यासाठी ड्रेसअप होत होते आणि मला ती कविता सुचली. मी ती झरझर मोबाईलमध्ये लिहून घेतली, 2 कडवी लिहिली आणि मी ऑफिसला जायला निघाले. मी ऑफिसला बसने जाते. मी बसमध्ये चढता मला दुसरी कविता सुचली. मी सीटवर बसले आणि तिकीट काढण्याआधी पहिल्यांदा ती दुसरी कविता लिहून काढली आणि मग पहिल्या कवितेची उरलेली कडवी पूर्ण केली. या दोन्ही कविता मी म्हणून दाखवते तुम्हाला. कवितेचं नाव आहे कृतार्थ क्षण.
आयुष्याच्या या वळणावर कृतार्थ वाटे हा सुंदर क्षण. अनंत पाहुन रूप तुझे अन, चरणी तव अर्पुन माझे मन. अस्तित्वाचे भान निमाले, तुझ्यात ओवून माझा कणकण. आयुष्याच्या या वळणावर कृतार्थ वाटे हा सुंदर क्षण. काही उत्कट काही उन्मन, भावभक्तीचे हे आवर्तन. तुझी बासरी ओठी लावूनी, प्राण आळविती सुरसंजीवन. आयुष्याच्या या वळणावर कृतार्थ वाटे हा सुंदर क्षण. तुझ्या लोचनी मला पाहिले, नाते अपुले क्षणात कळले. नको प्रचिती नको प्रतीती, श्वास श्वास मज श्रीकृष्णार्पण. आयुष्याच्या या वळणावर कृतार्थ वाटे हा सुंदर क्षण. आता जी बसमध्ये चढताना लिहिली होती ना ती कविता 4च ओळींची आहे. कवितेचं नाव आहे वाट. तुला शोधायला ज्या वाटेवरून मी निघाले, चालता चालता ती वाटच मी झाले तुझ्यापर्यंत पोहोचणारी.